श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर. मित्रांनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज 3 जुलै 2026 आणि आज आहे श्री कृष्ण पिंगल चतुर्थी. आजच्या या चतुर्थीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण आजच्या या चतुर्थीला केलेले छोटे छोटे उपाय हे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा ठेवणार आहे. आज आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्यावर भविष्यात येणारी अनेक संकटे टाळण्यासाठी व त्यांचे अरिष्ट जे असेल, त्यांचे अनिष्ट जे असेल, अशा सर्व घटना टाळण्यासाठी आजच्या या दिवशी आपण सेवा करू शकतो. आपल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये भरभराट व्हावी, त्यांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांची भरभराट व्हावी आणि एकंदरीतच त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी आज आपल्याला भगवान श्रीकृष्ण तसेच श्री गणेश आणि चंद्रदेवांची सेवा करायची आहे. चंद्रदेवांची सेवा करत असताना आपल्याला सायंकाळच्या वेळी एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या तांब्यामध्ये दूध, पाणी हे टाकून आपल्याला त्याच्यामध्ये गुळाचा खडा, हळकुंड, काळी मिरी किंवा काळे तीळ असतील तर तेही चालतील. हे सर्व आपल्याला अर्घ्य स्वरूपात श्री चंद्रदेवांना अर्पण करायचे आहे आणि चंद्रदेवांना विनंती करायची आहे की माझ्या बाळाला, माझ्या मुलाला किंवा माझ्या कुटुंबातील मुलांना आपण सौभाग्य आणि आरोग्य द्यावे. त्यांच्या जीवनात येणारे सर्व अरिष्ट, सर्व दुःख, सर्व दारिद्र्य हे आपण दूर करावे. तसेच त्यांना आपण यशाचा आशीर्वाद द्यावा. मुलांच्या जीवनात कितीही अशक्य अशा गोष्टी असतील, त्यांचे ग्रहमान कितीही खराब असतील किंवा ग्रहदशा कितीही खराब असेल, त्यांचे अरिष्ट संकट त्यांच्यावर आलेले असेल, तरीही चंद्रदेवांच्या केलेल्या या उपायाने त्यांचे सर्व अरिष्ट संकट दूर होईल आणि त्यांना सौभाग्य लाभेल. तसेच मित्रांनो, आजच्या या दिवशी आपल्याला श्री गणेशांची सुद्धा सेवा करायची आहे. श्री गणेशांची सेवा करत असताना ओम श्री गणगणपतये नमः या मंत्राचा आपण जाप करू शकता. आपल्या इच्छेनुसार, आपल्या सोयीनुसार आपण 108 वेळा या मंत्राचा जाप 1 माळ किंवा 11 माळ करू शकता. तसेच श्री गणेशांची आळवणी करण्यासाठी श्री गणेशांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांचा सहभाग असावा, आपल्याला माता रिद्धिसिद्धीचा आशीर्वाद मिळावा आणि शिक्षणात, आरोग्यात, विविध गोष्टींमध्ये आपली भरभराट व्हावी, यासाठी आपण श्री गणपती अथर्वशीर व श्री गणेश स्तोत्र याचे पठण करायचे आहे. तसेच कृष्ण पिंगल चतुर्थी असल्या कारणाने आपल्याला भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हा मंत्र जप करायचा आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या मुलांना ओवाळायचे सुद्धा आहे, कारण मुलांना ओवाळून त्यांना आशीर्वाद दिल्याने, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना यशस्वी भव, कीर्तिमान भव, भविष्यमान भव, आयुष्यमान भव असे आपल्याला विविध प्रकारचे आशीर्वाद त्यांना द्यायचे आहेत. आणि आपल्याला ही सर्व सेवा केल्याच्या नंतर चंद्रदेवांना नमस्कार करून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून मगच आपल्याला आज या व्रताचे उद्यापन करायचे आहे, समाप्ती करायची आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आज सांगण्यात आलेले हे व्रत आपण करणार का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. किंवा हे व्रत करताना, हे उपाय करताना कुठल्या प्रकारची अडचण आपल्याला येत आहे, कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्याला येत आहे, ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आज सायंकाळी या व्रताचा, या पूजेचा किंवा या उपायाचा योग्य वेळ काय आहे तो आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरात लवकर सांगू. तरीही हे व्रत करताना कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे किंवा काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही तर आपण कमेंटमध्ये आम्हाला ते नक्कीच विचारा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण उपाययोजना, महत्त्वपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर नेहमीच येत असतात. तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.